रायगडावरील राजदरबारात शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रवेश करताच ढोल ताशांनी रायगडचा सारा परिसर निनादून गेला। छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर स्थानापन्न होतानाचा हुबेहूब देखावा रायगड किल्ल्यावर साकारण्यात आला। कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा भव्य सोहळा पाहताच जणू काही शिवसृष्टीच रायगडावर अवतरलीये असा भास होत होता। महादरवाजा, सभा मंडप, राणा वसा, अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधीस्थळ यांची इतिहासकालीन पद्धतीने सजावट करण्यात आली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। राज्यातील गडकिल्ल्यांचं संवर्धन गतीने होण्यासाठी पुरातत्व विभागानं सामंजस्य करार करावा अशी विनंती यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली। 21 ते 24 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव 22 ते 24 जानेवारी दरम्यान सर्वांसाठी खुला असणार आहे। रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथे भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात शिवकालीन नाणी प्रदर्शन, किल्ल्यांची प्रतिकृती, महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्र, इतिहास तज्ञांच्या व्याख्यानमाला, लोककलांचं दर्शन, ढोल ताशांची आतषबाजी, शिवकालीन कथांचं कथाकथन, पालखी सोहळा अशा विविध सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात नागरिकांना मोफत प्रवेश असणार आहे। शिवकालीन संस्कृतीचा चैतन्यदायी इतिहास तरुण पिढीसमोर यावा आणि देश विदेशातील पर्यटकांनाही रायगडचा गौरवशाली इतिहास माहिती व्हावा या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। जी सगळी आमची नवीन पिढी आहे त्याला रायगडचं महत्व काय आहे, रायगड कसा तयार झाला, रायगडावर कशा प्रकारे स्थापत्य शास्त्राचं अतिशय अत्युच्च अशा प्रकारचे शिल्प आहे, कशा प्रकारे याचं नियोजन आहे, या प्रत्येक गोष्टीची माहिती या ठिकाणी मिळणार आहे। त्याचसोबत तेव्हाच्या समकालीन महाराष्ट्राची जी संस्कृती होती, या ठिकाणी 18 पगड जातीचे सगळे लोक जे रायगडावर येऊन आपापल्या कलाकृतीचं प्रदर्शन करायचे, त्या सगळ्या गोष्टींची जाणीव या ठिकाणी या सामान्य माणसाला मिळणार आहे। रायगडावर अशा प्रकारे प्रथमच भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून पहिल्या दिवशीच्या सोहळ्यानं रायगड किल्ल्यावर जणू काही पुन्हा शिवसृष्टी अवतरलीये असं वातावरण निर्माण झालं होतं। अमित जोशी, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।